आणि आता बातमी परमबीर सिंह यांना सीबीआयनं दिलेल्या क्लीन चिट संदर्भातली। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी सीबीआयनं परमबीर सिंह यांना क्लीन चिट दिली आहे। ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयनं मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केलाय। या अहवालात सीबीआयनं नेमकं काय म्हटलंय पाहूयात खास रिपोर्टमधून। परमबीर सिंह यांना सीबीआयची क्लीन चिट। खंडणी प्रकरणाचा तपास बंद। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर लेटर बॉम्बद्वारे गंभीर आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली आहे। बांधकाम व्यावसायिक शरद अग्रवाल यांच्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी धमकी आणि 2 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप त्यांच्यावर झाला। परमबीर सिंहांसह उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्या विरुद्ध 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी संजय पुनमिया आणि सुनील जैन यांना अटकही झाली। 24 मार्च 2022 रोजी सिंहांविरोधातील 5ही एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। तसंच परमबीर सिंहांना अटकेपासून संरक्षणही सुप्रीम कोर्टाने दिलं होतं। याच प्रकरणी सीबीआयनं अहवाल सादर करत तपास बंद करण्याची परवानगी मागितली। सीबीआयनं कोर्टात काय म्हटलंय पाहूया। खंडणीचा गुन्हा सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध झालेले नाहीत। अग्रवाल आर्थिक व्यवहारात प्रामाणिक नसल्याचं समोर। अग्रवाल खोट्या दिवाणी खटल्यात व्यक्तींना अडकवत असल्याचं सीबीआयकडून उघड। अग्रवाल आणि संजय पुनमिया यांच्यात दबावाशिवाय समझोता झाल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलंय। सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गोरेगाव, अकोला आणि ठाणे या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 5 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते। त्यापैकी कोपरीत दाखल झालेल्या गुन्ह्यात सीबीआयनं हा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केलाय, ज्यावर 12 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे। या निकालांवरच आता परमबीर सिंहांचं भवितव्य अवलंबून असेल। अक्षय भाटकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।